स्वामी समर्थ। मी भावना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता वाजले 8:30 आणि माझं टिफिन वगैरे बनवून झाले आहेत। टिफिनसाठी मी चपाती वगैरे केली आणि दही चपाती मी खाणार आहे आज। तर आता रेडी होते थोड्या वेळात आणि जाते ऑफिसला। आधी कपडे वगैरे धुवून घेते कारण कपडे धुवायचे बाकी आहेत। आल्यावर मग कंटाळा येतो खूप ऑफिसमधून दमून आल्यावर। आता मी कपडे वगैरे धुवून घेते, मग मी 9-9:30ला ऑफिसला जाईल। आता कपडे वगैरे माझे धुवून झालेत। इकडे मी कपडे वगैरे धुवून घेतलेत। आता रेडी होते मी ऑफिसला जाण्यासाठी आणि मग बोलते तुमच्याशी। रेडी झाले मी आता जाण्यासाठी ऑफिसला। पोचली मी ऑफिसमध्ये। चेंज वगैरे करून झालं आहे माझं। आता काम वगैरे करते थोडं आणि नाश्ता पण करणार आहे कारण घरी मला वेळ नाही भेटला नाश्त्यासाठी। 2000 years later. ऑफिसमधून आल्यावर फ्रेश वगैरे झाली मी आता आणि काम वगैरे आवरते पटपट। सकाळी मी सगळं काम आवरून गेली होती, म्हणजे आता जास्त काही आवरायचं नाही आहे। आवरते आणि मग जेवण वगैरे बनवते। जेवणासाठी मी आज बनवणार आहे मटर पनीरची भाजी। तुम्हाला दाखवते मी कशी बनवते ते। पनीरच्या भाजीसाठी इकडे मी वाटण करून घेते। एक कांदा घेतला आहे, एक मिरची घेतली आहे, थोडं लसूण घेतला आहे आणि 2 टोमॅटो घेतला आहे। आता यांना थोडंसं मी असं शॅलो फ्राय वगैरे करून घेते थोडंसं, आणि याची मी प्युरी करून घेणार आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। तर हे वाटण मी करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। हे बघा माझं वाटण वगैरे करून झालं आहे। इकडे मी पनीर पण कट करून ठेवलं आहे आणि हे मटर पण आहेत, ते थोडेसे सुकले आहेत। तर आता इकडे मी 2 पळ्या तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच कढईमध्ये। आता आपण मोहरी ॲड करूया। मोहरीनंतर जिरं टाकलं आहे मी याच्यामध्ये। जिऱ्यानंतर हे वाटण आपण केलेलं ते टाकून देऊया। गॅस कमी करू देऊ आता आणि हे सगळं प्युरी वगैरे व्यवस्थित टाकून घेऊया। आता याला मस्त तेलात होऊ देते, नंतर आपण जे मसाले असतात ते टाकूया। हे बघा आपलं मसाल्याला चांगलं तेल वगैरे सुटलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे मसाले टाकणार आहे। याच्यामध्ये मी गरम मसाला, थोडासा पनीरचा भाजीचा मसाला होता, चटणी, हळद असं सगळं मिक्स केलं आहे। आता आपण हे टाकून घेऊया। आता याला चांगलं परतून घेऊ आपण तेलमध्ये, तेल सुटेपर्यंत चांगलं। हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मला अशीच मटर पनीरची भाजी आवडते आणि मी थोडी ग्रेव्ही टाईपमध्ये करते, जी आपल्याला चपाती राईससोबत पण आपण खाऊ शकतो अशी करते मी। आता याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं भाजून घेऊया। हे बघा मसाले चांगले भाजले गेलेत। आता आपण याच्यामध्ये पनीर ॲड करूया। मी पनीर वगैरे फ्राय नाही करत, डायरेक्ट टाकते। आता पनीर ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण मटार वगैरे पण ॲड करूया। इकडे सगळे मटार आणि पनीर मी ॲड केलं आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊ चांगलं आणि गॅसची फ्लेम लो केली आहे मी, एकदम लो केली आहे। हे बघा आपण याच्यामध्ये आता पाणी ॲड करूया। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही पाणी ॲड करायची। हे बघू शकता। आता मी गॅस फुल करते। मला थोडीशी अजून ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडं पाणी वगैरे अजून ॲड करणार आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲड करून घ्यावा। बस आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूयात।
आता मी मीठ याच्यामध्ये टाकलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ वगैरे ॲड करा. आता याला चांगली उकळी येऊ देते, तेल वगैरे सुटू देते. दाखवलं तुम्हाला फायनल लुक. मग बघितलं तुम्ही पनीरची भाजी कशी झाली काय. आता भाजीला उकळी येईपर्यंत मी बाकीचे जे भांडे स्वयंपाकाचे ते क्लीन करून घेते. कारण सगळं काम वगैरे झाल्यानंतर जेवण करायला बरं वाटतं थोडं. तर ते स्वयंपाकाचे भांडे मी क्लीन करते आणि मग बोलते तुमच्याशी आणि भाजीचा फायनल लुक पण तुम्हाला दाखवते. हा बघा भाजीचा फायनल लुक, किती छान तरी वगैरे आली आहे. आणि आता याच्यात ॲड करणार आहे मी कोथिंबीर मी प्रत्येक भाजीमध्ये लास्टलाच ॲड करते. हे बघा छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. बघू शकता किती छान कलर आला आहे भाजीला. हे बघा असा काही माझा जेवणाचा ताट रेडी झाली आहे. चपाती, राईस, गरमागरम राईस, पनीरची भाजी आणि अनियन. चला मी जेवून घेते, या तुम्ही पण जेवायला. आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी एडिटिंग वगैरे करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.